नमस्कार, मी आपला डॉक्टर मिलिंद हिरवे, स्त्रीरोग तज्ञ, हिराई हॉस्पिटल, पेठ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर. आज आपण पुरुषांमध्ये असणाऱ्या वंध्यत्वाची काय कारणे असतात हे पाहणार आहोत. बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचा परिणाम हा प्रत्येक दाम्पत्यावरती होत असतो. ज्याप्रमाणे प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्त्रियांमध्ये सगळं शारीरिक आणि मानसिक संतुलन असणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही शारीरिक आणि मानसिक संतुलन असणं गरजेचं असतं. त्याचं काय परिणाम होतात तर वीर्याच्या गुणवत्तेवरती याचा परिणाम होत असतो. काय होत असतं तर शुक्राणूची संख्या कमी होणं, शुक्राणूची गती कमी होणं, दॅट इज द मोटिलिटी कमी होणं, आणि शुक्राणूची संरचना म्हणजे त्याची आकार, त्याचा जो आकार आहे तो अयोग्य असणं, हे गोष्टी घडत असतात आणि ह्याचमुळं प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण येत असते. तर ह्याची काय कारणं असतात तर हार्मोनल असंतुलन, टेस्टेस्टोरॉनच्या पातळीमध्ये घट होणं, पिट्युटरी ग्रंथी किंवा थायरॉइडचे आजार असणं, शारीरिक समस्यामध्ये काय तर व्हेरिकोसिल, अंडकोशाच्या बाहेरच्या असणाऱ्या शिरा फुगणं, त्यानंतर अंडकोशाला सूज येणं किंवा अंडकोशाच्या आतील अवयवाला सूज येणं आणि इन्फेक्शन, संक्रमण होणं, जे या प्रेग्नन्सी राहण्यास अडथळा निर्माण करतात. जीवनशैली संबंधित काही घटक यासाठी कारणीभूत असतात, जसं धूम्रपान, मद्यपान, जास्त तणाव, मानसिक ताण आणि पोषण तत्वाचा कमी असणारा आहार. अनुवंशिक विकृती सुद्धा या इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत असते. क्रोमोझोमल ॲनॉमलीमुळे वेगवेगळे आजार होतात, जसं क्लीन फिल्टर सिंड्रोम. यामध्ये पुरुषांचे स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी बदलत असते. काही औषधोपचार किंवा क्षकिरण विकिरणाचा परिणाम सुद्धा होत असतो. कॅन्सरसाठी घेतलेली केमोथेरपी, रेडिएशन आणि काही विशिष्ट औषधं जर दीर्घकाळ वापरली तर त्याचा होणाऱ्या शुक्रजंतूच्या निर्माण प्रक्रियेवरती परिणाम होत असतो. औषध आणि आहार तर अत्याधिक लठ्ठपणा, ओबेसिटी आणि खूप कमी शारीरिक क्षमता असणं, खूप कमी वजन असणं, कुपोषित आहार घेणं, या गोष्टींचा पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रजनन क्षमतेवरती परिणाम होत असतो. धन्यवाद.